मेथीची भाजी करताना आईची आठवण आली की मी ह्याच पद्धतीने भाजी करते आणि आस्वाद घेते. तर अतिशय सुंदर अशी लसणाची फोडणी दिलेली मेथीची भाजी. तर ती करण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मेथी निवडून धुवून पाणी निथरायला एका बाजूला ठेवलेली आहे आणि कढई गरम करून त्यात तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे. तर जरा वेगळ्या पद्धतीची ही मेथीची भाजी आहे. तर सगळ्यात आधी गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि तेल गरम असल्यामुळे लगेचच त्यामध्ये बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत. तर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. खूप सुंदर चव लागते अशा मेथीच्या भाजीची. तर बारीक चिरून थोडंसं ठेचून घेतलेलं आहे मी लसूण. माझी आई करायची आणि आम्हाला खूप आवडायची. आता प्रत्येक वेळी तर इच्छा झाली की आईकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे ती शिकून घेतली आणि मी देखील करते. तर माझ्या घरात देखील ही मेथीची भाजी आवडते आणि अगदी मेथीच्या भाजीत देखील व्हेरिएशन ठेवल्यामुळे मेथी खाल्ली जाते. एक मीडियम आकाराची मेथीची गड्डी घेतलेली आहे. त्यासाठी टोमॅटो देखील मीडियम आकाराचाच घेतला आहे. मस्त लाल बुंद टोमॅटो घेतला आहे, त्याच्यामुळे भाजीला खूप सुंदर टेस्ट येते. तो छान तेलात परतून घ्यायचा आहे. अतिशय पौष्टिक अशी मेथीची भाजी नाकात नाही बसली पाहिजे, त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने करून खाल्ली तर ती छानच. तर जिरं आणि लसूण तेलात छान फ्राय होत आहे. अगदी थोडंसं जिरं आणि 7-8-10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. थोडीशी अंदाजे अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्ध्या चमच्याला थोडी कमी. छोटासाच चमचा असेल तर अर्धा घ्यायचा आहे, नाहीतर थोडीशीच टाकायची आहे. आणि 1 ते 1.5 चमचा आपल्या आवडीनुसार लाल मसाला घालायचा आहे. मी फक्त लाल मसाला ह्या पालेभाज्या किंवा साध्या झटपट होणाऱ्या भाज्यांसाठी स्पेशल लाल मसाला करत असते. तर तो देखील तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर, त्याची रेसिपी मिळून जाईल. आणि हा थोडासा काळा मसाला घातलेला आहे. काळा मसाला तुम्ही पाहू शकता अर्ध्या चमच्यालाही थोडासा कमीच घातलेला आहे, फक्त चव यावी म्हणून. आणि ओरिजिनल टेस्ट मला लाल मसाल्याची पाहिजे त्याला. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप टेस्टी लागते. तुम्ही चपातीसोबत खा, तुम्ही भाकरीसोबत खा, तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खूप टेस्टी लागते ही भाजी. सुकी भाजी आहे त्यामुळे 1 चमचा मीठ घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. न खाणारेसुद्धा आवडीने खायला लागतील ही भाजी, अशी टेस्ट लागते याची. आणि शेवटच्या टप्प्यात धुवून पाणी निथरत ठेवलेली ही मेथीची भाजी. सध्या सीझन आहे, अगदी 10 रुपयाला सुद्धा मेथीची भाजी मिळते, 15च्या 2, 10ला 1. तर कमी उंचीची अशी ही मेथीची भाजी निवडायची आहे आणि ती घ्यायची आहे. सुंदर टेस्ट लागते. सीझन आहे तोवर भाज्या भरपूर खाऊन घ्या. ज्या त्या ऋतूमध्ये ज्या त्या भाज्या मिळतात त्या त्या खाल्ल्या पाहिजेत. आपली हेल्थसुद्धा छान राहते आणि भाज्यांचा भरपूर आस्वादही घेता येतो. तर मेथीची भाजी मीडियम फ्लेमवर, थोडीशी फ्लेम वाढवलेली आहे मेथी टाकल्यामुळे, आणि ती थोडीशी तेलात शिजेपर्यंत फ्लेम वाढवलेलीच ठेवायची आहे. आणि तेलात शिजू लागली की फ्लेम कमी करून शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर टेस्ट आणि सुगंध इतका छान येतोय ना. तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. मेथीचा अर्क आणि टोमॅटोचा अर्क छान लागतो पाण्यात जेव्हा शिजवतो आपण. ती लपतपीत करायची आहे, एकदम कोरडी पण नाही आणि एकदम रसाभाजी पण नाही. आणि अगदी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून जो कूट केलेला असतो तो घालायचा आहे. आणि शेंगदाण्याचा कूट शिजेपर्यंत 2 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी बारीक गॅसवर. गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही, एकदम बारीक करायची आहे शेवटच्या टप्प्यात. आणि तो शेंगदाण्याचा कूट फक्त शिजला गेला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा 4-5 मिनटं. आणि अशा पद्धतीने ही मेथीची भाजी तयार आहे. मेथीच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. खूप वेगवेगळ्या पद्धतीने करते. तर ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो आणि भाकरीबरोबर घरी ह्याचा मस्त आस्वाद घेऊ शकतो. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.